नमस्कार मित्रांनो. सांगली डी-सी-सी बँकेची एक्झाम केव्हा होऊ शकते? ठीक आहे. आणि टू द पॉइंट एक्झाम ओरिएंटेड 100% तुमचा रिझल्ट येईल, अशी म्हणजे कोणत्या पॅटर्नने स्टडी करायची आहे आणि कोणत्या सब्जेक्टला जास्त वेटेज आहे, यानुसार कशी स्टडी करायला पाहिजे आणि खूप कमी दिवस राहिलेले आहे मित्रांनो. त्याच्या अनुषंगाने तुमची 100% वारंवार रिव्हिजन कशी होईल? कारण की सिलॅबस खूप मोठा आहे मित्रांनो. ठीक आहे. तर या संपूर्ण भरतीची आपण माहिती बघणार आहोत व्हिडिओमध्ये. व्हिडिओच्या लास्टपर्यंत राहा आणि नवीन जर असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, ते पण जॉईन करून घ्या. तिथं पण आपण प्रश्नपत्रिका संपूर्ण अपडेट टाकत असतो. तर मित्रांनो, तुमची जी एक्झाम आहे ती ऑगस्टमध्येच होणार आहे. ठीक आहे. आपल्याकडे एक्झॅक्ट डेट आलेली नाही, पण 7 ते 8 दिवसात आपल्याकडे एक्झॅक्ट डेट येईल. ठीक आहे. ऑगस्टमध्ये किती तारीखला होणार आहे ते. ठीक आहे. पण 15 ते 20 ऑगस्टला होऊ शकते एक्झाम अंदाजेपर्यंत. ठीक आहे. किंवा लास्ट वीकमध्ये ऑगस्टमध्येच होणार आहे, पण एवढं फिक्स आहे. ठीक आहे. आता तुमच्याकडे हे तुम्हाला डेट तर माहीत झालं आहे की केव्हा एक्झाम होऊ शकते. आता टू द पॉइंट एक्झाम ओरिएंटेड स्टडी कशी करायची आणि रिव्हिजन वारंवार रिव्हिजन करा मित्रांनो आता. ठीक आहे. कारण की ऑलरेडी तुम्ही आता वाचलेले असाल आणि वाचलेले नसाल तरी पण रिव्हिजन करणं खूप इम्पॉर्टंट आहे. कारण की तुम्हाला एवढं मोठं सिलॅबस कव्हर करणं आणि ते वारंवार रिव्हिजन तुम्ही केलं तरच लक्षात राहील. ठीक आहे. तर याच्यासाठी आपल्याकडे नोट्स पण आहे आणि मी तुम्हाला सांगणार पण आहे की कशा प्रकारे रिव्हिजन करायला पाहिजे. ठीक आहे. आणि आपल्या जे नोट्स आहे मित्रांनो, रिव्हिजन नोट्स, त्याच्यावरती 100% आपण पासिंग गॅरंटी देतो आहोत. तुमचं म्हणजे रिझल्ट आलं नाही तर तुम्ही जे फीस देणार आहात नोट्ससाठी ते तुम्हाला परत मिळेल. घेणार असाल किंवा नाही पण घेणार असाल तरी पण एक वेळेस बघून घ्या डेमो, आणि तुम्हाला लास्टला सांगणारच आहे मी कशी स्टडी करायला पाहिजे ते. ठीक आहे. तर मित्रांनो, आता काय होतंय की मोस्टली IBPसच एक्झाम घेत आहे आणि ते सिलॅबस सर्व डी-सी-सी बँकेचा कॉमन आहे मित्रांनो. ठीक आहे. वेटेज कमी जास्त होऊ शकतो, पण सहसा बँकिंग, कोऑपरेटिव्ह आणि IT, ठीक आहे, या सब्जेक्टला जास्त मार्क्सला विचारले जातात. काही काही बँकला गणित झालं, रिझनिंग झालं. ठीक आहे. तर एक्झाम ओरिएंटेड आणि टू द पॉइंट आपण या नोट्स काढलेल्या आहेत. तुम्हाला हा डेमो दाखवत आहे मी. आणि सर्वात जास्त म्हणजे आकडेवारी आता आकडेवारी व्यवहारीवरती जास्त प्रश्न विचारले जातात. जसे की CRR, SLR, बँकिंग रेट, त्यांच्या व्याख्या. ठीक आहे. कोऑपरेटिव्ह बँकिंग किती प्रकारच्या असतात, प्रायमरी लेवल, डिस्ट्रिक्ट लेवल. ठीक आहे. आणि एक स्टेट लेवल असते बघा. ठीक आहे. तर हे संपूर्ण जो इम्पॉर्टंट IMP डाटा आहे मित्रांनो, मागील 2019 पासून आपण या नोट्स प्रोव्हाइड करतो आणि शिकवतो पण. ठीक आहे. तेव्हापासून आमच्या अनुभवानुसार कोणत्या टॉपिकवरती एक्झॅक्टली प्रश्न विचारले जातात आणि वारंवार येत आहे, त्या टॉपिकवरती इन डिटेल, आणि जे टॉपिकवरती कमी प्रश्न विचारले जातात तिथे काही आपण MCQ प्लस काही जी माहिती इम्पॉर्टंट आहे ते त्या रीतीने आपण कव्हर केली गेलेली आहे. कारण की या रिव्हिजन नोट्स आहे मित्रांनो. इन डिटेल्स नोट्स पाहिजे असेल त्या पण आहे. आता तुम्हाला मी आणि हे आकडेवारी जी आहे 2025ची पण आहे आणि 26ची पण आहे अपडेटेड. ठीक आहे. तर सांगायचं तात्पर्य हेच आहे की इन डिटेल ज्या नोट्स आहेत त्या आपल्या ₹430 आहे आणि ज्या रिव्हिजन नोट्स आहे मित्रांनो, ठीक आहे, तर मोस्टली आता तुम्ही रिव्हिजन नोट्सच घ्या कारण की कमी दिवस राहिलेले. ते ₹250 तुम्हाला मिळेल. ठीक आहे. तुम्हाला प्राईस जास्त वाटेल मित्रांनो, पण पोस्ट खूप चांगली आहे आणि खूप म्हणजे तुमचं फ्युचर चांगलं आहे मित्रांनो, आणि याच्यामध्ये तुमचं 100% रिझल्ट आपण गॅरंटी देत आहोत. ठीक आहे. तुमचा रिझल्ट नाही आला तर तुम्हाला फीस रिटर्न मिळेल. ठीक आहे. तर अशा प्रकारे या नोट्स आहेत. ठीक आहे. ULI, युनिफाईड लँडिंग इंटरफेस, फुल फॉर्मवरती प्रश्न विचारले जातात, वारंवार विचारले जातात. IFCचे कोड किती असतात. ठीक आहे. IFC कोड म्हणजे काय, फुल फॉर्म विचारला जातो. ठीक आहे. DICGC, हे PDCC बँकला, ठाणे DCC बँकला 2-3 वेळेस प्रश्न आलेले आहे मित्रांनो याच्यावरती. ठीक आहे. याच्यावरती तर अशा प्रकारे तुमचे जे ऑल सब्जेक्ट आहेत ते ऑल सब्जेक्ट अशा प्रकारे काढलेले आहे. विथ MCQ पण टाकलेले आहे, क्वेश्चन बँक पण मिळणार. याच्यामध्ये संपूर्ण तुमचं कवर आहे मित्रांनो. ठीक आहे. तुम्ही नक्कीच आपल्या नोट्स घ्या, तुम्हाला खूप चांगला मतलब फायदा होईल. आणि आता स्टडी करायचं झालं तर मी एवढंच सांगेल की शक्य तर नोट्सच वाचा. ठीक आहे. आणि जर तुमच्याकडे हे असतील
ठीक आहे. ऑलरेडी बुक्स किंवा काही पण हे असेल तर जो सिलेबस आहे, सिलेबस वाईज कोणत्या सब्जेक्टला जास्त वेटेज आहे त्यानुसार तुम्ही प्रेफरन्स करा. आणि ठीक आहे, तुमचा एखादा सब्जेक्ट कमजोर असेल तर त्याला टाईम द्या, कारण की तो 10 मार्कासाठी पण असेल तरी पण 10 मार्क इम्पॉर्टंट असतात. ठीक आहे. आता कट ऑफचं बोलायचं झालं तर कट ऑफ किती लागू शकतो? ठीक आहे. तर मित्रांनो, सहसा सांगायचं गेलं तर 60+ तुमचा कट ऑफ लागतो. ठीक आहे. तुमचं 65+ तुम्ही मार्क घेतला म्हणजे तुमचं कन्फर्म सिलेक्शन होतं मित्रांनो. ठीक आहे. पण मिनिमम तुम्ही 60+ घ्या याची तयारी ठेवा. ठीक आहे. तर आपल्या ज्या नोट्स वाचल्या तुम्हाला 60+ इझिली पडू शकतात. काही काही मुलांनी 75+ 80 पर्यंत गेलेले आहे. ठीक आहे. आणि हे प्रॅक्टिकल गोष्ट सांगतोय मित्रांनो मी. ठीक आहे. धन्यवाद. आणि तुमचं काही जर प्रॉब्लेम असेल तर जो व्हॉट्सअप नंबर, सॉरी मी नोट्स घेण्यासाठी व्हॉट्सअप नंबर दिलेला नाही आहे. तर नोट्स घेण्यासाठी मित्रांनो 93 22 36 71 44 हा व्हॉट्सअप नंबर आहे आणि हाच फोनपे नंबर आहे मित्रांनो. याच्यावरती ज्या पण नोट्स घ्यायच्या अशा आहे, तुम्हाला रिव्हिजन नोट्स घ्यायचे असतील तर ₹250 या फोनपेवरती पेमेंट करा. स्क्रीनशॉट सेंड करा याच व्हॉट्सअप नंबरवरती. तुम्हाला 5 मिनिटात ऑल नोट्स मिळून जाईल. ठीक आहे. आणि टेलिग्राम जो चॅनल आहे तो जॉईन करून घ्या. तिथे पण आपण संपूर्ण अपडेट्स देत असतो. ठीक आहे.